पाठ 6 अर्धे ऊन अर्धी सावली। एकदा अकबर खूप नाराज होता। राजा आज नाराज आहे याची बिरबलला काहीच कल्पना नव्हती। तो दरबारात आला व काही विनोद करू लागला। त्याच्या विनोदावर सर्व दरबारातील लोक हसू लागले। त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून अकबर खूप संतापला व बिरबलला दरबारातून निघून जाण्यास सांगितले। बिरबल दरबारातून निघून गेला व बरेच दिवस झाले तरी तो दरबारात परत आला नाही। प्रजेची समस्या राजा सोडवत असे, पण बिरबलची कमी त्याला भासू लागली। त्याने शिपायांना त्याला शोधून दरबारात आणण्यास सांगितले। शिपायांनी त्याला भरपूर शोधले, पण बिरबल त्यांना सापडला नाही। शेवटी राजाने बिरबलच्या जागी नवा प्रधान निवडण्याचे ठरविले। त्यासाठी त्याने गावात एक दवंडी पिटवली की राजाला एक नवा प्रधान निवडायचे आहे, पण एक अट आहे की जो दरबारापर्यंत एकाच वेळी अर्धे ऊन व अर्धी सावली अशा प्रकारे पोहोचेल तोच या नव्या जागी प्रधान म्हणून नेमला जाईल व त्याला सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येईल। दवंडी ऐकूनच राज्यात एक खळबळ उडाली। प्रत्येकाच्या मनात राजाचा सेनापती होण्याचे विचार येऊ लागले। दुसऱ्या दिवसापासूनच राजाच्या दरबारात एक-एक करून स्पर्धक येऊ लागले। अनेक वेगवेगळे उपाय त्या स्पर्धकांनी केले, पण कोणीही राजाचे समाधान करू शकले नाही। एक दिवस सुतळीची खाट डोक्यावर घेऊन एक वृद्ध दरबारात आला। दरबारातील पहारेक्यांनी त्याला आत जाण्यापासून थांबवले। त्या लोकांचा आरडाओरडा ऐकून राजाने त्या वृद्ध गृहस्थाला दरबारात बोलवले। वृद्ध गृहस्थ ती खाट डोक्यावरच घेऊन दरबारात राजासमोर आला। अकबर राजाने त्याला असे येण्याचे कारण विचारले। तेव्हा महाराज आपली अशी अट होती की जो दरबारापर्यंत एकाच वेळी अर्धे ऊन व अर्धी सावली अशा प्रकारे पोहोचेल तोच या नव्या जागी प्रधान म्हणून नेमला जाईल, त्यामुळे मी ही खाट डोक्यावर घेऊन आलो आहे। त्यामुळे मी अर्धे ऊन व अर्धी सावली अशा प्रकारे दरबारात पोहोचलो आहे व आपली अट पूर्ण केली आहे। वृद्ध गृहस्थाच्या वेशातील बिरबलला अकबरने ओळखले व तो बिरबलकडे गेला आणि म्हणाला, शाब्बास बिरबल, आज तू परत सिद्ध केलेस की तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही। अकबर राजाने बिरबलला सोन्याच्या मोहरा देऊन त्याचे कौतुक केले।